नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी या सगळ्यांमुळे ती ऊर्जा आहे ना कमी कमी होत जाते आणि कधी कधी ती निगेटिव्ह सुद्धा होऊन जाते. पण त्याच ऊर्जेला पॉझिटिव्ह करण्यासाठी मी तुमच्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन येत असते. आजच्या या एपिसोडपासून आपण चक्राची सिरीज सुरू करणार आहोत. आपण सगळ्यांनी चक्रांबद्दल ऐकलंय की रूट चक्र असतो, स्वादिष्टान चक्र असतो, हार्ट चक्र असतो. आपण फक्त ऐकतो, पण चक्र म्हणजे नेमकं काय, त्याचं फंक्शनिंग काय, त्याचं महत्त्व काय, ते जर इम्बॅलन्स असतील किंवा ब्लॉक असतील तर तुम्ही काय अनुभव घेता. मग आपण नेहमी म्हणतो की माझं काही होतच नाहीये, पण ते होत नाहीये ही रिॲक्शन असते. अशी काहीतरी ॲक्शन घडत असते आतमध्ये. ती ॲक्शन म्हणजे काय, ते चक्र ब्लॉक्ड म्हणजे काय, चक्राचं महत्त्व, त्याचे रंग, त्याचं बीजमंत्र, या सगळ्यांची सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो आपण आजच्या या एपिसोडमध्ये रूट चक्रा म्हणजे मूलाधार चक्रा याबद्दल माहिती घेणार आहोत. सो उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा झाडांकडे बघतो तेव्हा झाडाची मुळं जी असतात ती जमिनीत खोल रुतलेली असतात. आणि इंग्लिशमध्ये असं म्हणतात, इफ यू एन्जॉय द फ्रुट्स यू हॅव टू हील द रूट्स. सो मूलाधार म्हणजे मूल आणि आधार. तुमचा बेस जेव्हा स्ट्रॉंग असतो ना तेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टी छान पद्धतीने करू शकता. सो आता हा मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, हा नेमका असतो कुठे. स्पाईन म्हणजे तुमचा मणका जिथे संपतो पाठीमागे आणि आपले जेनायटल्स जिथे असतात तिथे हा रूट चक्र जो आहे त्याचं वास्तव्य असतं. आता असं म्हटलं जातं की आपल्या शरीरात 112 चक्राज आहेत, पण त्यातले मेन चक्राज जे आहेत ते आहेत 7 चक्रा. आता या 7 चक्रांवरतीच आपलं जे आयुष्य आहे आणि आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, ॲक्शन आणि रिॲक्शन ह्यांचा अनुभव आपण घेत असतो. आपल्या शरीरात असं सांगितलं गेलं की 72,000 नाड्या आहेत. त्या नाड्यांना सेंटर म्हणजे त्यांना कुठेतरी एकवटून जिथून ती एनर्जी सगळ्या बॉडीमध्ये स्प्रेड होते, त्यांनाच आपण चक्र असं म्हणतो. सो चक्र म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्याकडे जर गाडी असेल, गाडी आहे पण त्याच्यात पेट्रोलच नाही आहे, सो ती गाडी चालणार कशी. तसं चक्रांना एनर्जी सेंटर असं म्हटलं गेलेलं आहे. त्यातनं ती जी एनर्जी प्रोड्यूस होते त्याच्यामुळे आपण दिवसाची सुरुवात जी आहे, कामं आहेत किंवा सो कॉल्ड आजच्या काळात स्ट्रेस, टेन्शन हे त्या चक्रांमधनंच प्रोड्यूस होत असतं. पण त्या चक्रांना कसं बॅलन्स करायचं हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण सतत स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये असतो. मूलाधार चक्राबद्दल बोलायचं झालं तर स्पाईन जिथे संपतो म्हणजे रीढ की हड्डी जिथे आपले जेनायटल्स असतात तिथे त्याचं वास्तव्य असतं. रूट चक्राचा कलर असतो रेड म्हणजेच लाल. आता जेव्हा हा चक्र इम्बॅलन्स असतो, एक लक्षात घ्या, कुठलाही चक्र बंद नसतो, तो इम्बॅलन्स असतो किंवा तो ब्लॉक असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक लागतं आहे, तर तो ट्रॅफिक हळूहळू संपतो किंवा सुटतो, तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचता. म्हणजे तिथे मार्ग आहे. हळूहळू तुम्हाला शांत चित्ताने, स्ट्रेस न घेता, टेन्शन न घेता प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे. तसंच चक्रा जेव्हा तुमचे ब्लॉक असतात किंवा इम्बॅलन्स असतात तर ते तुम्ही बॅलन्स करू शकता. पण त्याआधी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की चक्र इम्बॅलन्स आहे म्हणजे नक्की काय आणि ते कशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता. जेव्हा तुमचा रूट चक्र इम्बॅलन्स असतो तेव्हा तुम्हाला इन्सिक्युरिटी वाटते किंवा सेफ्टी वाटत नाही. कारण मूलाधार चक्राचं मेन काम आहे तुम्हाला सेफ्टी आणि सिक्युरिटी देणं. जसं मी झाडाबद्दल तुम्हाला उदाहरण दिलं की तुमचे रूट्स जर मजबूत असतील तर तुमचे येणारे फ्रूट्स जे आहेत ते चांगले असणार आहेत. सो जेव्हा तुमचा रूट चक्र इम्बॅलन्स असतो तेव्हा बरेचदा जे माझ्याकडे क्लायंट्स येतात दे आर सुसायडल, त्यांना आत्महत्याचे विचार येतात, त्यांना इन्सिक्युअर्ड वाटतं. आता इन्सिक्युरिटी तुमच्या जॉबमध्ये असू शकते, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू शकते, तुमच्या शरीरात आजारपणामुळे सुद्धा तुम्ही बरेचदा इन्सिक्युअर असतात. सो रूट चक्र इम्बॅलन्स असताना तुम्हाला इन्सिक्युरिटी जाणवते, तुम्हाला कशातही मन लागत नाही, लक्ष लागत नाही, चिडचिडा स्वभाव होतो किंवा बरेचदा असं मी पाहिलं आहे की उत्साहच नसतो लोकांमध्ये, की बाहेर छान वातावरण आहे पण
तुम्हाला काही करायची इच्छा होत नाही, तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेत नाही किंवा रिलेशनशिपमध्ये इन्सिक्युरिटी असते, पैशाला घेऊन इन्सिक्युरिटी असते, जॉबमध्ये तुम्हाला इन्सिक्युरिटी जाणवते किंवा जॉब जरी असेल तरी आजूबाजूचं वातावरण जे असतं, तुमचे बॉसेस असतात किंवा तुमचे कलिग्ज असतात, त्यांच्याबरोबर तुमची सतत भांडणं होत असतात. तुम्हाला सतत आपण म्हणतो ना, मूड नाही आहे यार, मूड ऑफ आहे माझा किंवा बहुत स्ट्रेस आहे यार. निगेटिव्ह गोष्टी जेव्हा तुम्हाला सतत जाणवतात आणि हे जेव्हा सातत्याने तुम्हाला ह्याचं फीलिंग येत राहतं, तेव्हा तुम्ही समजून घ्या, तुमचा रूट चक्रा, मूलाधार चक्रा ब्लॉक झालेला आहे किंवा तो इम्बॅलन्स आहे. आता तो बॅलन्स कसा करायचा? बॅलन्स करण्यासाठी म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं. तसं चक्राचं इम्बॅलन्स आहे, डोंट वरी, आपण त्याला बॅलन्स करू शकतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपले चक्र बॅलन्स करू शकतो. कारण एक लक्षात घ्या, आपण आपल्या हायजीनसाठी रोज अंघोळ करतो, बरोबर? घरामध्ये आपण केरलादी का करतो? कारण की स्वच्छता राखणं खूप गरजेचं आहे, नाहीतर धूळ जमा होईल, धुळीचे थर जमा होतील. आपण दात का घासतो? नाहीतर प्लाक जमा होईल दातांवर. कधी तुम्ही हा विचार केलाय का, की या चक्रांमध्ये आपण सातत्याने निगेटिव्ह विचार घालत असल्यामुळे त्यांची साफसफाई कुणीच करत नाही. मग त्यांची साफसफाई करणं गरजेचं आहे की नाही? 2 मिनिटं डोळे बंद करा आणि या गोष्टींचा विचार करा, की रोज जर मी सतत निगेटिव्ह गोष्टी माझ्या शरीरामध्ये टाकत गेले, तर त्याचा मला काय एक्सपिरियन्स येणार आहे? ऑफकोर्स निगेटिव्ह. कारण की तुम्ही त्या चक्रांची साफसफाई करत नाही आहात. गाडीसुद्धा तुम्ही दर 3 महिन्यांनी सर्व्हिसिंगला देता. मग तुमच्या चक्रांचं काय? त्याचं सर्व्हिसिंग तुम्ही कसं करणार? सो इम्बॅलन्स चक्रा, रूट चक्रा कसा आहे ह्याची लक्षणं मी तुम्हाला सांगितलेली आहेतच. सो तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे? तुम्हाला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जाणवतील, त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला स्टिलनेसमध्ये जावं लागेल. स्वतःशी 5 मिनिट बसायचं आहे आणि संवाद साधायचा आहे, की मला या फीलिंग्स ज्या आहेत, त्या मी अनुभवते का किंवा अनुभवतोय का? म्हणजे माझा रूट चक्रामध्ये काहीतरी गडबड आहे. सो टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, की ठीक आहे, मला जर या गोष्टींनी त्रास होतो आणि या निगेटिव्ह गोष्टींमुळे माझा रूट चक्रा जर इम्बॅलन्स आहे, तर त्याच्यासाठी मला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे? प्रत्येक चक्रांचा एक एक बीजमंत्र असतो. सो डोळे बंद करायचे आहेत आणि बीजमंत्र रूट चक्राचा जो आहे तो आहे लम. सो करूया आपण सुरुवात. आजपासून आपण सगळ्यांनी एक प्रॉमिस घेऊया, की माझ्या चक्रांना मी बॅलन्स करणार, कारण ते माझे चक्र आहेत, हे शरीर माझं आहे, माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर माझं खूप प्रेम आहे. सो सगळ्यांनी डोळे बंद करा, एका जागी शांत बसा आणि बसताना तुमचा स्पाईन म्हणजे पाठीचा मणका आहे तो स्ट्रेट ठेवा. असं म्हटलं जातं, की जेव्हा तुम्ही पाठीचा मणका स्ट्रेट ठेवता तेव्हा सगळे चक्रे अलाइनमेंटमध्ये येतात आणि मग ते छान चक्र बॅलन्स व्हायला सुरुवात होते. सो डोळे बंद करायचे आहेत. माझ्याबरोबर तुम्ही करायचे. आपण प्रत्येक या सिरीजमध्ये प्रत्येक बीजमंत्रात 3-3दा उच्चार करणार आहोत. सो डोळे बंद करा, शांत मांडी घालून बसा. जर तुम्हाला खालती बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा आणि पाय जमिनीला टेकवा. अशी मुद्रा घ्यायची आहे, मांडीवरती ठेवायची आहे, दोन्ही हात. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि पोटातून श्वास घ्यायचा आहे. ब्रीद इन आणि तोंड उघडून ब्रीद आउट करायचं आहे. अजून एकदा करायचंय. ब्रीद इन अँड ब्रीद आउट. आता तुमच्या स्पाईनच्या बेसला म्हणजे जिथे तुमचं मणक्याचं हाड संपतंय तिथे एक लाल रंगाचं चक्र किंवा लाल रंग इमॅजिन करायचा आहे. तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला नाही दिसणार, काही हरकत नाही. माझे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करा आणि एक एनर्जी आपण आपल्या उच्चारातनं स्पाईनच्या एंडला म्हणजे जेनायटल्स जिकडे आहेत तिथे ती एनर्जी सेंड करतोय असं इमॅजिन करायचं आहे. रूट चक्र म्हणजे मूलाधाराचा बीज मंत्र आहे लम. ब्रीद इन लम. Breathe in. Lam. Breathe in. Lam.
आता हा बीजमंत्र लम तुमच्या रूट चक्रामध्ये ही एनर्जी तुम्ही या बीजमंत्राद्वारे पाठवलेली आहे. तिथे लाल कलरची एनर्जी ॲक्टिवेट झाली आहे. अशी एनर्जी तिथे द्यायची आहे आणि हे व्हायब्रेशन संपूर्ण शरीरामध्ये अनुभवायचे आहेत. हळूच दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, डोळ्यांवर ठेवायचे, कानावर ठेवायचे आणि हार्टवर ठेवायचे आणि म्हणायचं आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी अँड थँक्यू. आणि स्वतःला एक मिठी मारायची आहे आणि स्वतःला हातावर एक किस करायचं. सो आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर हे केलं असेल आणि एक वेगळा अनुभव तुम्हाला आला असेल. आणि मी खरंच सांगते फ्रेंड्स, तुम्हाला मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकले आणि या जेव्हा गोष्टी मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायला सुरुवात केली, प्रॅक्टिसेस करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर माझ्यामध्ये खूप चेंजेस झाले. कारण शेवटी आपण एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्सवरच बनलेलो असतो आणि त्या एनर्जीज आणि फ्रिक्वेन्सीज आणि व्हायब्रेशन्स जर पॉझिटिव्ह असतील, म्हणजे हाय एनर्जीज असतील, तर तुम्हाला असं लक्षात येईल की नॉट ओन्ली युअर करिअर, पण तुमचं मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल, प्रोफेशनल हे 7 सेगमेंट्समध्ये तुम्हाला चेंजेस दिसायला लागतील. सी, लाईफ इज ऑल अबाउट अप्स अँड डाऊन्स. आणि मला नेहमी असं वाटतं की जेव्हा आपण खाली असतो ना, तेव्हा आपल्याकडे एक वर यायची ऊर्जा असते की मला इथून पुढे यायचं आहे. आणि जेव्हा आपण वर येतो ना, तेव्हा आपण खाली बघतो की अरे, ह्या अनुभवांची शिदोरी घेऊन, या अनुभवांची पोटली घेऊन मी वर आलो आहे, तर ज्या चुका खालनं वर येताना मी केलेल्या आहेत त्या चुका मला करायच्या नाही आहेत. सो त्यामुळे तुमचं तुमच्याशी असलेलं कनेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं. रूट चक्राचा हा लम बीजमंत्र रोज तुम्ही इट टेक्स 2 मिनिट्स, 2 मिनटं लागतात, हे तुम्ही करा आणि तुम्हाला कळेल की तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी, सिक्युरिटी यायला लागली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा रूट चक्र कसा हील करू शकता. रूट चक्राचा रंग जसं मी म्हणाले लाल आहे, तर तुम्ही रूट चक्रासाठी लाल कलरचे कपडे घालू शकता. सो ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मी खूप इन्सिक्युअर आहे, स्टेबिलिटी जाणवत नाही आहे किंवा मला खूप स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, सिम्पल वॉर्डरोब उघडायचा, लाल कलरचा ड्रेस, शर्ट किंवा साडी यापैकी तुम्ही काही वापरू शकता. तुम्ही रेड कलरचं वॉलेट वापरू शकता. रेड कलरच्या वॉलेटने काय होतं की रेड कलर रूट चक्राचा आहे. इट स्पीक्स अबाउट स्टेबिलिटी अँड सिक्युरिटी. त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे, त्याच्यामध्ये पायराईट ठेवा, त्याने तुमच्याकडे पैसा पण खेळता राहील, तुमच्याकडे पैसे पण यायला लागतील आणि रेड कलर विल गिव्ह यू दॅट सिक्युरिटी. जेवणामध्ये तुम्ही म्हणाल तर तुम्ही बीटरूट खाऊ शकता. जे जे लाल पदार्थ आहेत, बीटरूट झाला, टोमॅटो झाला किंवा लाल मसूर आहे, कांदा, लसूण, सफरचंद, स्ट्रॉबेरीज, लाल द्राक्ष हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्हाला बदलायचं असेल किंवा नवीन गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर तुम्हाला 21 दिवस लागतात. 21, 60 किंवा 90, टेक्निकली 3 महिने कुठल्याही गोष्टीला म्हणजे तुमच्या ब्रेनला रिवायर करायचं असेल तर तुम्हाला 21, 30 किंवा 90 दिवस सातत्याने एक गोष्ट करावी लागते, ज्याला आपण म्हणतो गोईंग इन लूप. जर तुम्ही गाडीचं चाक बघितलं तर ते गोलच फिरत असतं आणि आपण जर नोटीस केलं तर आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत लूपमध्येच असतो. सो लूपमध्ये जेव्हा आपण गोष्टी करतो त्याच्यातनं आपल्याला काय येतं, परफेक्शन येतं आणि परफेक्शन आपल्याला सक्सेसकडे घेऊन जातो. सो त्यामुळे तुम्ही तुमच्या अन्नातनं म्हणजे तुमच्या रोजच्या आहारातनं लाल रंगाचं सेवन केलं तर तुमचा रूटचक्र हील व्हायला मदत होईल. बीजमंत्राचं चॅन्टिंग केलं तर रूटचक्र हील व्हायला मदत होईल. रेड कलरचे कपडे तुम्ही घातलेत तर तुमचा रूटचक्र हील व्हायला मदत होईल. आणि रेड कलरची चादर जर तुम्ही वापरलीत, कारण आपण 7 ते 8 तास झोपतो, तर ज्या लोकांना नाहीच की नाही मला रेड कलरचा शर्ट नाही घालायचा, स्पेशली पुरुषांना की रेड कलरचा शर्ट कसा घालू किंवा मला नाही आवडत रेड कलर, सिम्पल आहे, रेड कलरची चादर घेऊन या. इवन मार्केटमध्ये चक्राच्या चादरीसुद्धा मिळतात की 7 चक्राचे सिम्बल असतात, तर ती तुम्ही चादर घेऊ शकता किंवा तुम्ही रेड कलरची बेडशीटसुद्धा घालू शकता जर तुमचा रूट चक्र ब्लॉक आहे असं तुम्हाला वाटत असेल तर. आणि तुम्हाला जर जमिनीवर पाय ठेवून खालती बसता आलं तर उत्तमच आहे. जर बिल्डिंगमध्ये गार्डन असेल तर रूट चक्र ओपन होण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे बिन चपलांचं तुम्हाला गवतावर चालायचं आहे.
एक 5 ते 7 मिनटं. आणि उत्तम वेळ आहे सकाळी, जेव्हा दवमेंदू असतात गवतांवरती, जेव्हा तुम्ही 5 ते 7 मिनटं जर जमिनीवर चाललात, म्हणजे तुमचं कनेक्शन जे आहे ते जमिनीशी, अर्थ एलिमेंट असल्यामुळे तुम्ही जेव्हा जमिनीवर चालायला लागता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा रूट चक्रा जो आहे तो हील व्हायला मदत होतो. आता जेव्हा माझा स्वतःचा रूट चक्रा ब्लॉक होता तेव्हा या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. कसं असतं, इग्नोरन्स इज अ ब्लिस असं म्हणतात. पण इग्नोरन्स इज अ ब्लिस हे सगळीकडेच इम्प्लिमेंट होतं असं नाहीये. बघा ना, आजच्या या एपिसोडमध्ये चक्राबद्दल, तुम्हाला रूट चक्राबद्दल स्पेशली मी एवढी माहिती दिली. कदाचित तुम्हाला माहिती असेल सुद्धा, पण ज्या लोकांना माहिती नाहीये ते म्हणू शकतील का इग्नोरन्स इज अ ब्लिस. मला असं वाटतं की इग्नोरन्स इज नॉट ब्लिस, इग्नोरन्स इज युअर एनिमी. कारण तुम्ही जेव्हा इग्नोरंट असता ना, तेव्हा चांगलं नॉलेज किंवा चांगली माहिती तुमच्यापर्यंत येण्यापासून तुम्ही ती थांबवता. सो डोंट बी युअर एनिमी, ऑलवेज बी रिसेप्टिव्ह. तुम्ही जेव्हा ओपन असताना तेव्हा ऊर्जामधनं असे वेगवेगळे टॉपिक आम्ही तुमच्यासमोर घेऊन यायला आम्हाला सुद्धा एनकरेजमेंट मिळते. तर रूट चक्राबद्दल अजून सांगायचं झालं तर रूट चक्रा तुम्हाला जर ओपन करायचं असेल तर काही ॲफर्मेशन्स आहेत. तर डायरी आणि पेन. एक प्रॉमिस मात्र तुम्हाला मला करायचं आहे, जेव्हा जेव्हा ऊर्जाचे एपिसोड तुमच्यापर्यंत येणार आहेत, एक डायरी आणि पेन हे सतत तुमच्याजवळ ठेवा. तुम्हाला जर ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल ना, तर ऊर्जा तुम्हाला ती मदत करणार आहे. सो पटकन डायरी आणि पेन घ्या आणि मी काही ॲफर्मेशन्स तुम्हाला सांगते जर तुमचा रूट चक्रा इम्बॅलन्स असेल तर. सो रोज सकाळी तुम्ही 5 मिनटं मोठ्याने किंवा मनातल्या मनात किंवा आरशासमोर उभं राहून हे ॲफर्मेशन्स म्हणू शकता. पहिलं ॲफर्मेशन आहे, मी सुरक्षित आहे. आय एम सेफ. मी स्थिर आणि मजबूत आहे. आय एम स्टेबल अँड आय एम स्ट्रॉंग. माझं शरीर आणि माझं जीवन संतुलित आहे. माय बॉडी अँड माय लाईफ इज वेल बॅलन्स्ड. मी या जगात माझ्या योग्य जागी आहे. आय एम ब्लेस्ड टू बी हिअर इन माय लाईफ. जमिनीशी माझं मजबूत संबंध आहे. आय एम वेल ग्राउंडेड. आय एम सिक्युअर्ड. आय एम हॅपी. लिहून घेतले? आता हे ॲफर्मेशन्स तुम्हाला रोज म्हणायचे. बरं, ह्याला काहीही रूल्स रेग्युलेशन्स नाही आहेत. तुम्ही ट्रेनमधनं, आता बरेचदा म्हणतात लोक मला, माझे क्लायंट्स, मॅम आय एम बिझी. कोणी इतकं बिझी नसतं. हे बघा, you have to invest in, INVEST, invest, not VASTE. बहुतांश लोक वेस्ट करतात, पण तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. आणि सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठची माहिती आहे? स्वतःमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्ट. सो हे ॲफर्मेशन्स तुम्ही ट्रॅव्हल करताना म्हणू शकता. तुम्ही मेट्रोतनं जाताय, ट्रेनमधनं जाताय, बसमधनं जाताय, डझंट मॅटर. विचारच करायचे आहेत ना तुम्हाला, मग निगेटिव्ह विचार कशाला करायचे? हे ॲफर्मेशन रिप्लेस करा. म्हणजे तुम्ही जी तुमचं एक म्हणतात ना मिसप्लेसमेंट झालेली आहे, ती जी गाडी जी रुळावरनं घसरलेली आहे, ती गाडी रुळावरती यायला मदत होईल. सो हे ॲफर्मेशन सकाळी, दुपारी, संध्याकाळी केलेत तर उत्तम. दुसरी अजून एक टेक्निक सांगते. जर तुम्हाला म्हणायला सुद्धा कंटाळा येत असेल किंवा वेळ नसेल तर एक 5 मिनटं काढा, तुमच्या आवाजात तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा हे सगळे ॲफर्मेशन आणि फक्त कानामध्ये इयरपॉड्स घाला आणि जाताना येताना ऐका. काय याचा उद्देश आहे की ह्या सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग इज व्हायब्रेटिंग ऑन एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी. तुम्ही जर झाडाला योग्य पाणी दिलं तर ते झाड चांगलं वाढणार आहे आणि त्याला चांगली फळं येणार आहेत. तसंच तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांनी जर चांगले ॲफर्मेशन्स दिलेत तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगलाच येणार आहे. कारण बिलीफ सिस्टम आणि माइंडसेट हा बनलेला असतो, पण ब्रेन वेव्ज आहेत, थ्रू ॲफर्मेशन्स तुम्ही चेंज करू शकता. तर वाट बघू नका. आणि आजचा हा एपिसोड कसा वाटला ते खालती कमेंट्सद्वारे तुम्ही नक्की लिहून पाठवा. आणि ऊर्जाचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त माहिती सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. कारण काय होतं, बरेचदा लोकांना माहिती नसते, त्यांना चुकीची माहिती मिळते किंवा त्यांना असं वाटतं की अरे हे करून काही होत नाही, कामच करा, मेहनतच करा. मेहनत करावी लागते. जी व्यक्ती सकाळी उठते ना ती मेहनतच करत असते. तसं पाहायला गेलं तर हार्डवर्क तर आपल्याकडे ज्या कामाला मावशी येतात किंवा जे ट्रक चालवतात किंवा रिक्षा चालवतात ते आपल्या कितीतरी काही पटीने जास्त मेहनत करतात. पण आर दे रिच? नो, दे आर नॉट. दे आर वर्किंग हार्ड. सो यू डोंट हॅव टू वर्क हार्ड, यू हॅव टू वर्क स्मार्ट. आणि तुमचा जो पर्पज आहे ना त्याच्यावरती जेव्हा तुम्ही काम करायला लागता ना आणि तुमचं चक्राचं नॉलेज घेतल्यावर त्या चक्राला बॅलन्स करून त्याला व्यवस्थित बीजमंत्र आणि सगळ्या गोष्टी दिल्यात
तर ते चक्रा तुमचे छान होतील, कारण प्रत्येक चक्रा हा त्या त्या ऑर्गनशी सुद्धा जोडलेला असतो. सो रूट चक्रा तुमचा तुम्ही बॅलन्स करा, नाही तर हाडांचे त्रास, पायांचे त्रास, गुडघेदुखी, दातांचे त्रास हे सुद्धा तुम्हाला येतील. आजच्या या एपिसोडमध्ये मी छान छान टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही डेफिनेटली यूज करा. सो हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल मज्जा पिंक याला सबस्क्राईब करा. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे, आमचा चॅनल सबस्क्राईब पण करायचा आहे आणि लाईक सुद्धा करायचं आहे. वाय? बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे, तिला आपण पॉझिटिव्ह करूया. थँक्यू सो मच.